कबीसी नगर कीजे सबका जार, धय राखी कौशलपुर राजा। गरल सुधारी पूकर मिताई, गोपद सिंधु अनल सितलाई। बोलो बजरंग बली महाराज की जय। मंगल भवन अमंगल हारी, द्रवहु सो दशरथ अजिर बिहारी। आता पहिला संबोधन तुम्हाला थंबनेल वरती दिलेलं, मेरे जीवन साथी कली थी मैं तो प्यासी, तूने देखा हुई खिल के बहार, मेरे जीवन साथी। हे वैजंतीमाला राजेंद्र कुमार यांच्यावरती पिक्चराइज झालेलं गाणं आठवलं असेल। आणि कालच व्हॅलेंटाईन डे होऊन गेला, त्यामुळे तुम्हाला काहीतरी असं गोड गोड गुलाबी गुलाबी कदाचित वाटलं असेल तर क्षमस्व। असं काहीही माझ्या मनात नाही। तुम्ही थंबनेल वरती डाव्या बाजूला एक फोटो देखील बघितलेला आहे। तुम्ही म्हणाले मेरे जीवन साथी मध्ये हा जो फोटो दाखवलेला आहे हा तो वाघाचा असं काहीतरी दिसतो फोटो। बरोबर आहे, वाघ ज्याचा अर्थ प्राणी असं तुम्ही घ्या, कारण आजचा एक परंपरेपासून अलग प्रकारचा व्हिडिओ करायचा आपण ठरवलेला आहे। मेन विषय आपला परिक्रमाच आहे, याची खात्री ठेवा। विषयांतर करत नाहीये मी, पण जसं आपण सध्या पशुपतीनाथ मंदिर, मग त्यानंतर ग्वारी घाटला श्रीपाद आश्रम मध्ये पोचलेलो। श्रीपाद आश्रमाचं वर्णन तुम्ही मागच्या वेळेला ऐकलं, आणि या वेळेला श्रीपाद आश्रमाचा नकाशा तयार आहे, तो तुम्हाला दाखवायचा होता। त्यामुळे आजचं वास्तविक श्रीपाद आश्रम वरती व्हिडिओ करणार होतो नकाशा सकट, परंतु कालच्या कमेंट्स मध्ये एका ताईंनी एक प्रश्न केला, आणि तो प्रश्न निकडीच्या स्वरूपाचा असल्यामुळे त्याचं उत्तर लगेच देणं आवश्यक वाटलं मला। कारण तसं देखील आता आज तारीख आहे 7, हा व्हिडिओ तुम्ही बघणार आहात 15 तारखेला, 15 फेब्रुवारी। याचा अर्थ काय झाला की त्यांनी प्रश्न विचारल्यापासून 9 दिवस पर्यंत त्यांना तशी देखील वाट बघायला लागणार आहे। कारण ऑलरेडी 14 तारखेपर्यंतचे व्हिडिओज आपण रेकॉर्ड करून अपलोड केलेले आहेत। त्यामुळे अर्लीएस्ट स्लॉट मी त्यांना जी देऊ शकतो ती 15 फेब्रुवारी। त्या ताईंचं नाव आपण या एपिसोडमध्ये चर्चेसाठी, संबोधनासाठी आपण त्यांचं नाव ठेवू जयाताई। त्यांचं खरं नाव आपण सध्या बाजूला ठेवू। तर जयाताईंचा प्रश्न, मला वाटतं जेवढे लोक व्हिडिओ बघतात त्या लोकांनी तो प्रश्न ऑलरेडी वाचलेला आहे। त्यामुळे त्या प्रश्नाशी रिलेटेड विविध पैलू विचार करून तुमच्या समोर ठेवतो आहे। त्याचं बघू आपण उत्तर कसं काय प्राप्त होतं। कारण त्यांनी जो प्रश्न विचारलेला आहे त्या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही अशा स्वरूपाचं देता येणं शक्य नाही। तुम्हाला माहिती आहे मराठीमध्ये असे काही प्रश्न आपण विचारू शकतो ज्या प्रश्नांचं उत्तर फक्त हो किंवा प्रश्न किंवा नाही मध्ये उत्तर देऊ शकत नाही। म्हणजे उदाहरणादाखल जे पारंपरिक प्रश्न एक विचारतात तो मी आता विचारणार नाही तुम्हाला, पण असा जो
समजा कोणी प्रश्न विचारला की तुम्ही सरकारी नोकरीत आहात, पैसे खाणं बंद केलं की नाही केलं, आता याचं उत्तर काय देणार माणूस? हो, बंद केलं असं जर म्हणाला याचा अर्थ तुम्ही कालपर्यंत खात होते, आणि नाही म्हटलं याचा अर्थ अजूनही खाता आहात. त्यामुळे बरेचसे प्रश्न असे आहेत की ज्याचं उत्तर हो किंवा नाही यामध्ये मधलं कुठलं तरी असू शकतं, डिटेल्ड उत्तर असू शकतं. हे भान ठेवून आजचा हा एपिसोड आहे. तर तुमची उत्सुकता अशी ताणली गेली असेल की नेमका असा कुठला प्रश्न आला की मला तातडीने हा व्हिडिओ बनवावा लागला. तर तो प्रश्न असा आहे मित्रांनो की जयाताईंनी आपल्याला प्रश्न विचारला की मी माझ्या डॉग सोबत नर्मदा मैयाची परिक्रमा करू शकते का, या बाबतीत मार्गदर्शन करावं. मी रिपीट करतो, मी माझ्या डॉग सोबत परिक्रमा नर्मदा मैयाची परिक्रमा करू शकते का, या बाबतीत मार्गदर्शन करावं. आता या अनुषंगाने आपण आज या एपिसोडमध्ये बोलणार आहोत. म्हणजे तुम्हाला विषय लक्षात आला, विषय काय आहे. ज्या गोष्टी त्यांनी लिहिलेल्या नाहीये, ज्याचा उलगडा आधी होणं आवश्यक आहे, ज्याच्या अनुषंगाने आपण पुढे विचार करू शकतो. पहिली गोष्ट जी स्पष्ट आहे की हे कुत्र, आता याला या एपिसोड पुरतं आपण कुत्र हा शब्द वापरणार नाही, कारण कुत्र डॉग हे खूप असे तटस्थ वाटतात. त्यापेक्षा आपण त्या कुत्र्याचं नाव जिमी ठेवू. अर्थात यामध्ये एक अझम्पशन आहे की तो कुत्रा आहे, कुत्री नाही. हे पहिलं अझम्पशन मी म्हणतो आहे, कारण मी जर लुसी म्हटलं असतं तर ती कुत्री आहे, पण ज्या अर्थी जिमी नाव मी म्हणतो आहे याचा अर्थ तो. आणि अर्थात या दोन्ही केसेसमध्ये प्रश्नाचं उत्तर निराळ्या प्रकारे कदाचित होऊ शकेल, हे पुढे गेल्यावर आपल्याला लक्षात येईल. तर हा जो जिमी आहे हा या जयाताईंना अतिशय प्रिय आहे. दोघांचे नाव ज वरनं सुरू होतं तो गंमत झाली, पण अतिशय प्रिय आहे हे नक्की आहे. आणि प्रिय का आहे त्याचं कारण मला जे वाटतं की हा जिमी हा जयाताईंनी जेव्हा आणलं तेव्हा तो छोटंसं बाळ होतं. अगदी त्याला ड्रॉपरमधून दूध पाजायच्या दिवसांमध्ये त्याला त्यांनी आणलेलं आहे. आणि माझा अंदाज असा आहे की साधारण 8 ते 9 वर्ष आधी जयाताईंनी जिमीला आपल्या घरी आणलं असावं. याचा अर्थ 2021 मधून 9 वर्ष मायनस करू आपण, सो साधारण 9-2-11 म्हणजे 2012च्या सुमाराची ही घटना आहे. म्हणजे मोदी सत्तेवर येण्याच्या अगोदरची ही घटना आहे असं आपण म्हणू. ही टाइमलाईन डिफाईन करणं का आवश्यक आहे मित्रांनो, की समजा ही एखाद वर्षामधली घटना असती, त्यांनी जिमीला आणलं असतं अगदी छोट्याशा अवस्थेमध्ये, तर एवढं स्नेह बंध जोडलेले नसते. ज्या अर्थी त्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे त्या अर्थी त्यांना माहिती आहे की त्याला बरोबर घेऊन प्रदक्षिणा करणे हे चाकोरी बाहेरचं काम आहे. ज्या अर्थी त्यांनी मला प्रश्न विचारलेला आहे. आपण एखादा प्रश्न स्पेशली अशा ठिकाणी तेव्हाच विचारतो जेव्हा आपल्या नॉर्मल सोर्सेसमधून त्याचं उत्तर येत नाही, किंवा आपण खूप विचार करून करून सुद्धा आपण निष्कर्षाप्रत येऊ शकत नाही. त्याला मग आपण एक त्रयस्थ कोणाचं तरी त्याच्याकडनं समाधान मिळेल असं आपल्याला वाटतं.
आणि त्याप्रमाणे त्यांनी तो प्रश्न आपला सर्वांना विचारलेला आहे असं मी धरून चालतो. कारण तुम्ही सगळेच आता जिज्ञासू वृत्तीचे तुम्ही आहातच. तुमच्या कमेंट्सवरून हे लक्षात येतं की तुमची विचार सरणी अतिशय अशी अलाइंड आहे. त्यामुळे मी तुमच्या समक्ष हा प्रश्न ठेवतो, या जिमी, जयाताई यांना एकत्र परिक्रमा करायची इच्छा आहे. आता याच्या अनुषंगाने प्रश्न काय काय येतात. पहिली गोष्ट, जिमी 8 वर्षांचा आहे. आता तुम्हाला हे पण माहिती आहे की कुत्र्यांचं वय आणि आपलं वय त्याचं साधारण 1:8 किंवा 1:9 असं प्रमाण असतं. म्हणजे आपले जेव्हा 8 वर्ष पूर्ण होतात, कुत्र्याचे जेव्हा 8 वर्ष पूर्ण होतात तेव्हा आपलं 1 वर्ष पूर्ण होतं. याचा अर्थ काय झाला की तो जर 9 वर्षाचा त्याचं एज असेल, बायोलॉजिकल एज, याचा अर्थ तो आपल्या हिशोबाने 72 वर्षाचा आत्ता आहे. सो आपली जी शारीरिक अवस्था 65 ते 72 असं धरून चला, त्या अवस्थेमध्ये आत्ता तो असायला पाहिजे. ज्यातही तुम्ही ऐकत आहात काळजीपूर्वक, मी काही तर्क आत्ता तुमच्यासमोर ठेवतो आहे, त्याच्या आधारावरती तुम्हाला हो नाही असं पुढे पुढे जायचं आहे. जर त्याचं वय 72 असेल, म्हणजे ह्युमन लाईफ प्रमाणे त्याचं वय 72 असेल, तर त्याची या क्षणाला कंडिशन कशी आहे, शारीरिक कंडिशन म्हणजे. आणि दुसरं की हा जो जिमी आहे तो पेडिग्रीड आहे की नाही. पेडिग्रीड तुम्हाला माहिती आहे असावं असं मला वाटतं. पेडिग्रीड डॉगचा अर्थ असा आहे ज्याचे आई वडील हे चांगल्या ब्रीडचे असतात. चांगल्या ब्रीड पासून तयार झालेलं पुढचं जनरेशन इज कॉल्ड पेडिग्रीड डॉग. मग तुम्ही जर त्याच्या मालकाला जाऊन विचारलं तर त्याच्या मागचे 1, 2, 3 जनरेशन्सच्या कुत्र्यांचे नावं आणि त्यांचे सध्याचे पत्ते हे अगदी व्यवस्थित देऊ शकतो. मग ते शास्त्रीय मेथडनी अशी पद्धत असते. त्यामुळे याचाही उलगडा होणं आवश्यक आहे की तो पेडिग्रीड डॉग आहे की नाही. कारण त्याप्रमाणे प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही येऊ शकेल शेवटी. सो पहिली गोष्ट, त्याची आत्ताची शारीरिक स्थिती काय आहे, पेडिग्रीड आहे का. पेडिग्रीड जर असेल तर मग त्याच्या हॅबिट्स आजच्या दिवशीच्या कशा आहेत. म्हणजे मी सगळ्या अर्थाने विचारतोय, त्याच्या फूड हॅबिट्स कशा आहेत, त्याला टॉयलेट डिसिप्लिन लावलेलं आहे का, त्याला कमांड्स किती माहिती आहेत. म्हणजे इज ही ए ट्रेंड डॉग. कारण ट्रेंड डॉग जर असेल तर त्याच्याबरोबर परिक्रमा ही थोडी सुकर होऊ शकते. त्याचे कारण पुढे सांगतो तुम्हाला. पण जर तो ट्रेंड नसेल आणि त्याला प्रत्येक वेळेला चेन मध्ये ठेवावं लागत असेल, हार्नेस मध्ये ठेवावं लागत असेल, तर मग परिक्रमा थोडीशी त्रासदायक होऊ शकेल. त्याचं कारण स्पष्ट आहे की लीजवर जर तो असेल तर काय होईल. तुम्ही विचार करा की तुमच्या एका हातामध्ये कमंडल, एका हातामध्ये दंड, तुमच्या पाठीमागे बॅग. आता तुम्हाला त्याची चेन पण धरायची आहे, हो की नाही. मग ती चेन धरून तुम्ही कशी वाटचाल करणार आहात. आणि म्हणून मग एक पहिला प्रश्न माझ्या मनात येतो, जयाताईंनी आपल्याला हे सांगावं, त्या पायी परिक्रमा करणार आहेत की त्या वाहनाने करणार आहेत. कारण मग अगदी स्पष्ट उत्तर येतं. जर जयाताई मागच्या सीटवरती जिमीला बसवून ट्रॅव्हल करणार असतील तर मग एवढे चर्चेचं कारण नाही आहे.
तुम्ही रस्त्याने जाताना बघता बरेचसे 4 व्हीलर्स जात असतात. ते मागच्या सीटवरती एखादा अल्सेशियन, लॅब्रेडॉर, पामेरियन, गोल्डन रिट्रीव्हर मागे बसलेलं असतं. खिडकी अशी थोडीशी उघडी असती, त्यातून महाराज डोकं काढून बघत असतात. सो मग मला वाटतं एवढा उहापोह करायची आवश्यकता नाही. आणि मग त्यांनी प्रश्नही नसता विचारला. परिक्रमेला मी डॉगला घेऊन जाऊ का, हा प्रश्न त्यांनी विचारला नसता आपल्याला, जर त्यांना कारमधून जायचं असतं. दुसरं असं आहे जयाताई, मी असं धरून चालतो की तुम्ही पायी परिक्रमा करणार आहात, आणि पहिला इश्यू येणार आहे जेव्हा तुम्ही तुमच्या नेटिव्ह प्लेसहून, आता तुम्ही कुठे राहता हे माहीत नाही मला, तुम्ही महाराष्ट्रात राहता, मध्य प्रदेशमध्ये राहता, कर्नाटकात राहता, हे तुम्ही लिहिलेलं नाही. 1-2 मिनिटाकरता धरू आपण की तुम्ही मुंबईला राहता. पहिली गोष्ट, तुम्हाला मुंबईहून खांडवापर्यंत ट्रॅव्हल करायचं आहे. खांडव्याहून ओंकारेश्वरला तुम्हाला जायचं आहे. म्हणजे हे अझम्पशन आहे की तुम्हाला ओंकारेश्वरून उचलायची आहे. समजा तुम्ही बडोद्याला असाल तर तुम्ही गरुडेश्वरला जाल. इन एनी केस इथे जो महत्वाचं डिसिजन हे आहे की ओंकारेश्वरपर्यंत किंवा गरुडेश्वरपर्यंत तुम्ही सार्वजनिक वाहनाने जिमीला घेऊन जाणार आहात का. मग तसं असेल तर त्यात अडचण आहे, तुम्हाला माहितीच आहे. कारण सार्वजनिक वाहनामध्ये अशा प्राण्यांना प्रवास करणं हे निषिद्ध आहे, हे तुम्हाला माहिती आहे. याचा पहिला डिसिजन आपोआप येतं की असं जर असेल तर तुम्हाला प्रायव्हेट व्हेकल करून ओंकारेश्वरपर्यंत जावं लागेल. आणि त्याच्या पुढे मग आता आपण डिस्कस करतो आहोत, पण पहिला डिसिजन क्लिअर झालं की ओंकारेश्वर किंवा गरुडेश्वर पर्यंत तुम्हाला प्रायव्हेट व्हेकल करून तिथे जायचं, गाडी सोडून द्यायची आणि मग आपला प्रवास सुरू करायचा. आता प्रश्न असा आहे की त्याच्या हॅबिट्स मी सुरुवातीला विचारल्या, तो चेंड आहे की अनचेंड आणि कमांड्स ऐकणार आहे. आणि एक त्या अनुषंगाने अजून एक प्रश्न येतो की तुम्ही परिक्रमा एकट्याच करणार आहात की तुमच्याबरोबर अजून कोणी आहेत. आता मी विचारत नाही अजून कोण आहेत, ग्रुप आहे का की एकच जण तुमच्या बरोबर आहे. आणि तो किंवा ती जे तुमच्या बरोबर आहेत त्याची आणि आपल्या जिमीची मैत्री आहे का, हे विचारणं आवश्यक आहे. त्याचं कारण असं आहे की बाकी मुद्दे आपण नंतर बोलू, पण तुम्ही मैयाच्या परिक्रमेला निघालेले आहात याचा अर्थ तुम्हाला कित्येक ठिकाणी मंदिरांमध्ये दर्शन घ्यावं लागेल. मैया किनाऱ्यावरती जाऊन तुम्हाला मैयाला वंदन करायचं आहे. मग अशा वेळेला तुम्ही जिमी महाराजांचं काय करणार आहात. तुमच्या बरोबर जर कोणी साथीदार असेल तर तो ती चेन घेऊन साईडला उभं राहू शकेल. तुम्ही जाऊन मैयाचं वंदन कराल, चरण स्पर्श कराल, त्यानंतर ते पाणी अपवित्र पवित्रो वा सर्वावस्थांगतो पिवा वगैरे तुम्ही म्हणाल. किंवा मंदिरात असेल, आता हे तुम्हाला माहिती आहे की मंदिरांमध्ये देखील असा प्राण्यांचा प्रवेश हा योग्य मानला जात नाही, हो की नाही. आणि मैयाच्या किनाऱ्यावरती तर मंदिरच मंदिर आहे. म्हणजे तीर्थाटनाचा मुख्य उद्देशच धार्मिक आहे. त्यामुळे तो एक मुद्दा मनामध्ये आणा की आपण जिमीला घेतोय, पण आपल्या बरोबर कोणी आहे का जो असं जिमीला अटेंड करू शकतो, हे लक्षात घ्या. त्याच्या हॅबिट्स जेव्हा विचारल्या मी आणि विचारलं की चेंड आहे की नाही, तर हे लक्षात घ्या, जर तो कमांड ऐकणारा असेल तर सोयीस्कर होईल. त्याचं कारण आहे की तुम्ही जेव्हा परिक्रमेत निघाल तेव्हा तुम्हाला माहिती आहे रस्त्यामध्ये स्ट्रे डॉग्स तुम्हाला खूप मिळणार आहेत. मैयाच्या परिक्रमेमध्ये स्ट्रे डॉग्स
आवारा कुत्री प्रत्येक गावामध्ये तुम्हाला भेटणार आहेत. आता जिमी जरी शारीरिक स्वस्थ असेल असं धरून चाललं दॅट ही इज अ व्हेरी हेल्दी डॉग, ही कॅन सस्टेन द अप्स अँड डाऊन्स ऑफ परिक्रमा. पण कुत्र्यांच्या समाजामध्ये हे तुम्ही साधं कॉलनीमधलं उदाहरण घ्या की कॉलनीमध्ये बाहेरचं एखादं कुत्रं जर चुकून शिरलं किंवा त्या गल्लीवरती एखादं कुत्रं आलं, मग तो एखाद्या मालकाबरोबर जरी चालला असेल चेंड डॉग, तरी त्या गल्लीमधले सगळे कुत्रे त्यांना खूप मोठं ऑब्जेक्शन असतं की कसा काय हा असं बिना परवानगीच्या फिरतोय, ही काय फिरायची वेळ आहे का, इतर कुत्रे बघा कसे संध्याकाळी येतात, हा कुत्रा आता सकाळी 7 वाजता निघालाय, असे त्यांचे बरेचसे प्रश्न असतात, सामाजिक चर्चा असतात. तर तसं तुम्ही जेव्हा परिक्रमेमध्ये जिमीला घेऊन निघाल तेव्हा गावोगावी भेटणारे जे कुत्रे आहेत ते हिंदीमध्ये गुजरातीमध्ये वाद तर करतील नक्की. सो आर वी प्रिपेअर्ड फॉर दॅट. मग युजली तुम्ही म्हणून बघता की मॉर्निंग वॉकच्या वेळेला जे लोक कुत्र्याला बरोबर घेऊन जातात मॉर्निंग वॉकसाठी, त्यांच्या एका हातामध्ये छोटासा दंडा असतो की असे जे कुत्रे धावून अंगावरती येतील त्यांना असं हेट 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 करणं, हो की नाही. मग त्याची तुम्ही काय प्लॅनिंग केलेलं आहे की असं जेव्हा होईल तेव्हा व्हॉट इज युअर प्लॅन. मग कमांड जिमी ऐकतो का. चेंड असेल तर मी आधी सांगितलं तुम्हाला की तुमच्या एका हातात कमंडलू आहे, एका हातात दंड आहे आणि एका मागे बॅग वगैरे लावलेली आहे, हात फ्री नाही आहे तुमचा. मग आता तुम्ही काय कराल हे मला सांगा. आणि जेव्हा रस्त्याने जाताना हे असे मंडळी येतील तेव्हा चेन असेल, समजा या सगळ्या अडचणींमधूनही तुम्ही त्याची चेन हातात धरून ठेवली. आणि आता जिमीचा स्वभाव पण इथे महत्वाचा आहे बरं का, कारण काही काही चेंड डॉग ते एवढे फिअर्स असतात की ते असे जर 4 कुत्रे दिसले तर त्याला आधी धावून जायची इच्छा असते आणि मग तो त्या मालकाला आणि मालकिणीला पण आपल्या बरोबर खेचतो. असा जिमी आहे का मला माहित नाही. आणि काही असतात ते मीक असतात की इतर कुत्रे भुंकायला लागले की ते आणखीन पायामध्ये आपल्या शिरतं. सो आय डोंट नो या दोघांपैकी त्याचं किंवा त्याचं जिमीचं नेचर काय आहे, दॅट आय डोंट नो. अगदी सुरुवातीला मी सांगितलं की जिमी हा कुत्र्याचं नाव आपण जिमी ठेवलं, पण एक क्षण मात्र अशी कल्पना करू की जिमी नसून तिचं नाव लुसी आहे. आता सीन एकदम चेंज होईल हे लक्षात ठेवा. आता गावातून जाताना जेव्हा रस्त्यामध्ये कुत्रे भेटतील तेव्हा ते कुत्रे त्या लुसीला एका विशिष्ट दृष्टीने बघतील. ते अजून डिटेलमध्ये सांगायची गरज नाही तुम्हाला, पण गावातली जी कुत्री आहेत म्हणजे कुत्र्याचं काय म्हणतात त्याला बहुवचन घेतलेलं आहे मी, कुत्री. ती कुत्री म्हणजे 4-5 आणि आपली कुत्री म्हणजे लुसी यांचं एक अलग प्रकारचं समीकरण तयार होईल याची कल्पना आहे तुम्हाला. आणि त्यावेळेला तुम्हाला अडचण थोडी जास्ती होईल असं वाटतं मला. तर आता इन प्रिन्सिपल मी खूप गोल बोलतोय असं तुम्हाला जर वाटत असेल तर आता मी डायरेक्टच सांगतो तुम्हाला की परिक्रमेमध्ये मी गाईला बरोबर घेऊन परिक्रमा करणारे महाराज बघितलेले आहेत. त्यातही 2-3 उदाहरणं बघितलेले आहे. एक महाराज तर घेऊन गाईच्या बच्चूला घेऊन निघाले होते आणि आम्हाला भेटले तोपर्यंत तिचं फुल फ्लेश गाय तयार झाली होती. दुसरे एक महाराज भेटले ज्यांना परिक्रमा सुरू केल्यानंतर कोणीतरी एक वासरू
दान दिलं, की संन्यासी महाराज आले, एक वासरू त्यांना दान दिलं. ते वासरू पुढे लक्ष्मी नावाची गाय झालं. तिला भेटलेलो आपण. ती लक्ष्मीबद्दल मी बोललेलो आहे तुमच्याशी, तिचा फोटोही दाखवलेला आहे एका एपिसोडमध्ये, आता मला आठवत नाही. त्यामुळे गायीला बरोबर घेऊन परिक्रमा करणारे मी बघितलेले आहेत. आता कुत्र्याला बरोबर घेऊन परिक्रमा करणारे मी बघितलेले आहेत का? तर उत्तर आहे हो, बघितलेले आहे. कुठे बघितलेले ते तुम्हाला सांगतो. च्यवन ऋषींचा आश्रम तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आणि जयाताईंनी जर तो बघितला नसेल भाग, तर तुम्ही जयाताई थोडं मागे जाऊन बघा. च्यवन आश्रम असं एक नावाचं तुम्हाला एपिसोड दिसेल. तर च्यवन आश्रम मधले जे संन्यासी महाराज, त्यांनी आपल्या कुत्र्याला घेऊन मैयाची परिक्रमा केली, आणि अजूनही ते कुत्रं तिथे आहे. असं रिसेंटली तिथे कोणीतरी गेलं होतं त्या आश्रमात, तर मी कन्फर्म केलं. ते कुत्र्याचं कौतुक म्हणजे काय, त्याची उंचीच जवळजवळ इथपर्यंत आहे, म्हणजे खालपासून इथपर्यंत अशी उंची आहे. म्हणजे तो असं जर उभा राहिला तर माझ्या डोक्यावरती पण असं आशीर्वादाचं पंजर ठेवू शकेल, एवढी हाईट आहे त्याची कुत्र्याची. मस्त जबरदस्त. आणि ते एकच नाही, अजून 3-4 जण बरोबर घेऊन त्यांनी परिक्रमा केलेली आहे. हे एकच उदाहरण नाही आहे. अजून एक उदाहरण देतो तुम्हाला. मधुपुरीच्या अलीकडचं एक गाव, त्या गावाचं नाव मला आठवत नाही, तिथे एक संन्यासी महाराज आम्हाला भेटले होते. त्यांच्याबरोबर एक काळ्या रंगाचं कुत्र मी बघितलेलं आहे. ते त्या कुत्र्याच्या पिल्लू होतं ते छोटंसं, आणि देशी कुत्र होतं ते. त्याच्या गळ्यामध्ये अशी साधी नारळाची रस्सी बांधून ते परिक्रमेला, आणि संन्यासी होते ते, म्हणून त्यांच्याबरोबर सामान वगैरे असं काहीच नव्हतं. फक्त एक त्यांचं काळ्या रंगाचं ब्लँकेट असायचं, एवढं मला आठवतं, आणि एक झोळी असायची, आणि एक हे आपलं बच्चू. आणि मग जिथे कुठे जायचे त्यासाठी व्यवस्था ते करायचे. मात्र त्याच्या इटिंग हॅबिट्स अशा होत्या की ते जे खायचे तेच तो खायचा. त्याला असं काही नॉनव्हेज व्हेज असं काही त्याला हे नव्हतं. ते खिचडी जर त्यांना मिळाली तर तो खिचडी खायचा, त्यांना तिखट मिळालं तो तिखट खायचा. जे त्यांना मिळेल ते ते त्याला आधी द्यायचे खायला. त्यामुळे एक आपल्या जिमीबद्दल हे आपल्याला विचारात घ्यायला पाहिजे की त्याच्या फूड हॅबिट्स काय आहेत. तो फक्त डॉग फूड खातो की त्याला नॉन व्हेज लागतं की त्याला व्हेजही चालतं. कारण मैयाच्या परिक्रमेमध्ये हे तर अगदी स्पष्ट आहे की नॉनव्हेज शक्यच नाही आहे, आउट ऑफ क्वेश्चन. मग व्हेज चालतं का त्याला? चालतं, फाईन. पण चालतं मग जे असेल तो खाऊन समाधानी राहतो का? की त्याच्या स्पेसिफिक फूड हॅबिट्स आहेत आणि त्याला फक्त टिन्ड फूडच खायची सवय आहे का? तसं असेल तर मग तुम्हाला ते कॅरी करावं लागेल. कारण रस्त्यामध्ये सेम ब्रँडचं मटेरियल गावागावांमधून मिळू शकेल का? प्रश्नचिन्ह आहे. हे काही प्रश्न आता मी उपस्थित केलेले आहेत जयाताई. मला माहिती आहे की मी निश्चितपणे हो किंवा नाही असं उत्तर दिलेलं नाही आहे. पण हे तुमचं पुढे या विषयावरती चिंतन व्हावं या दृष्टीने काही तुम्हाला पॉइंटर्स विचारलेले आहेत. आणि ते विचारता विचारता व्हिडिओ 30 मिनिटाचा झालेला आहे. ते एक रेकॉर्डच झालं. कारण आपण आतापर्यंत 20-22 मिनिटापेक्षा मोठा व्हिडिओ झालेला नाही. त्यामुळे आता मला इथे थांबणं अतिशय आवश्यक आहे. हा व्हिडिओ बघा, कमेंट्स लिहा, आणि माझा मोबाईल नंबर खाली दिलेला आहे. त्यामुळे आता या अनुषंगाने तुमचे अजून पुढचे जे प्रश्न असणारच ते तुम्ही मला मोबाईलवरती फोन करून अवश्य विचारा. आणि मी तुमचं आधी अभिनंदन करतो की एका जीवाला तुम्ही इतक्या आत्मीयतेने सांभाळता आहात. हे खरंच तुमचं कौतुक आहे.
की तुम्ही त्याला जिमीला सोडून एकटं परिक्रमा करण्याची कल्पना तुमच्या मनात येऊ शकत नाही. सो तुम्हाला तो बरोबर घ्यायची इच्छा आहे. अतिशय स्तुत्य तुमचा उपक्रम आहे. मी तुमचं सगळ्यांच्या वतीने अभिनंदन करतो आणि तुम्हाला मैया निश्चितच सुबुद्धी देईल. योग्य ते निर्णयाप्रत पोचण्यासाठी तुम्हाला योग्य पार्श्वभूमी नक्की उभी करेल. मी फक्त एकच तुम्हाला दोहा सांगतो. प्रभिसी नगर कीजे सब काजा, हृदय राखी कौशलपुर राजा. बस फक्त मैयावरती विश्वास ठेवा, पुढे चला. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.